नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एका विश्लेषकाच्या दृष्टिकोनातून मध्य पूर्वेमध्ये जो काही संघर्ष सुरू आहे, त्यात अमेरिका एका विचित्र सापळ्यात अडकली आहे. आता प्रश्न हा आहे की यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? बघा, या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी एकच पण खूप अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. तो म्हणजे अमेरिका खरंच हे युद्ध थांबवू शकते का? म्हणजे ती शस्त्रसंधी घडवून आणू शकते किंवा सरळ माघार घेऊ शकते? खरंच तिला यातनं बाहेर पडण्याचा काही मार्ग सापडेल का? आणि जेव्हा आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायला जातो, तेव्हा एक खूपच त्रासदायक गोष्ट समोर येते. असं दिसतंय की अमेरिका एका सापळ्यात अडकली आहे. एक असा सापळा जिथून ना तिला पुढे जाता येतंय ना मागे फिरता येते. आणि आज आपण ह्याच सापळ्याबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. चला तर मग या मुद्द्याच्या जरा खोलात जाऊया. या भागात आपण त्या सापळ्याच्या दोन्ही बाजू समजून घेणार आहोत. म्हणजे एकीकडे जर माघार घेतली तर होणारी आर्थिक आपत्ती आणि दुसरीकडे जर युद्ध वाढवलं तर निर्माण होणारी लष्करी दलदल. हे अगदी युक्रेनमधल्या युद्धासारखंच आहे. बघा, एकदा का युद्ध सुरू झालं ना की मग ते कोणाच्याच हातात राहत नाही. मग अशी परिस्थिती निर्माण होते की दोन्ही बाजूंना ते थांबवणं मानसिक आणि राजकीयदृष्ट्या जवळजवळ अशक्य होऊन बसतं. कोणताही देश अपमान किंवा पराभव स्वीकारायला तयार नसतो, भले युद्ध थांबवणं सगळ्यांच्याच हिताचं असलं तरी. आता या सापळ्याचा पहिला भाग बघूया. म्हणजे या विश्लेषणानुसार शस्त्रसंधी ही युद्धापेक्षाही जास्त धोकादायक आणि विनाशकारी का ठरू शकते? अमेरिकेची अर्थव्यवस्था किती नाजूक स्थितीत आहे आणि ह्या संघर्षाचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे समजून घेण्यासाठी आधी हा आकडा बघा. अमेरिकेवर असलेलं हे राष्ट्रीय कर्ज आहे तब्बल 39 ट्रिलियन डॉलर्सचं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, ही जी पेट्रोडॉलर प्रणाली आहे ना, ती अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी अक्षरशः एका लाईफ सपोर्ट सिस्टमसारखी आहे. यामुळेच अमेरिका आपलं एवढं प्रचंड कर्ज सांभाळू शकते. सोप्या भाषेत सांगायचं तर जगभरातल्या देशांना तेल खरेदी करण्यासाठी डॉलर्सची गरज लागते. यामुळे डॉलर मजबूत राहतो आणि अमेरिका आपलं कर्ज फेडण्यासाठी हवं तेवढं चलन छापत राहू शकते. आणि ही साखळी प्रतिक्रिया आपल्याला धोक्याची तीव्रता दाखवते. विचार करा, जर अमेरिकेने मध्य पूर्वेतून माघार घेतली तर सौदी अरेबियासारखे देश इराणच्या प्रभावाखाली येतील आणि मग पेट्रोडॉलर प्रणालीचा आधारच संपेल, कारण तेलाचे व्यवहार डॉलर्समध्ये करण्याची गरजच उरणार नाही. इथूनच एका मोठ्या आर्थिक संकटांची मालिका सुरू होईल. जपान आणि दक्षिण कोरिया स्वतःच्या संरक्षणासाठी पुन्हा लष्करीकरण करतील, युरोप रशियाशी जुळवून घेईल आणि सगळ्यात मोठा फटका म्हणजे अमेरिकन डॉलर आपलं जागतिक राखीव चलनाचं स्थान गमावेल. आणि हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की या सगळ्या मोठ्या भूराजकीय घडामोडींचा थेट परिणाम आपल्यासारख्या सामान्य कुटुंबांवर होतो. डॉलर कोसळला म्हणजे आयात केलेल्या वस्तू महाग होतील, पेट्रोल, खाण्यापिण्याच्या वस्तू सगळंच महाग होईल. म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या खिशाला थेट कात्री लागणार आणि महिन्याचं बजेट कोलमडणार. चला, आता या सापळ्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. समजा माघार घेणं इतकं विनाशकारी आहे, तर मग जमिनीवर सैन्य पाठवून युद्ध वाढवल्यास काय होईल? आता बघा, इराणची आर्थिक नाडी असलेल्या कार बेटावर हल्ला करण्यामागे एक आकर्षक तर्क दिला जातो. पण ह्या योजनेत एक मोठी गडबड आहे. बेट जिंकणं कदाचित सोपं वाटत असेल, पण ते इराणच्या इतक्या जवळ आहे की ते ताब्यात ठेवणं जवळजवळ अशक्य आहे. आणि इथेच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती वाटते. व्हिएटनाममध्ये सुरुवातीला फक्त काही हजार सैनिक पाठवले होते. पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तसंच कार बेटावरील ही लहानशी कारवाई कधी एका मोठ्या न संपणाऱ्या युद्धात बदलेल हे कळणार सुद्धा नाही. यालाच मिशन क्रीप म्हणतात. म्हणजे मिशन हळूहळू हाताबाहेर जातं. ही एक खूप शक्तिशाली मानसिक गोष्ट आहे. यामुळे काय होतं की देश चुकीच्या युद्धात अडकून राहतात. कारण आधीच एवढं नुकसान झालेलं असतं, पैशाचं, जवानांच्या प्राणांचं, की आता माघार घेतली तर हे सगळं व्यर्थ जाईल असं वाटत राहतं. आणि मग देश आणखीनच खोलवर फसतात. आता ही स्लाइड खूपच इंटरेस्टिंग आहे. हे दाखवते की इराणने गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेच्या लष्करी ताकदीला कसं उत्तर द्यायचं याची खास तयारी केली आहे. इराण अमेरिकेसारखं समोरासमोर लढणारच नाहीये. ते अमेरिकेच्या बलस्थानांना टाळून तिच्या कमकुवतपणावर हल्ला करेल. मग आता प्रश्न उरतो की जर युद्धात राहणं आणि बाहेर पडणं दोन्ही इतकं विनाशकारी असेल तर यावर उपाय तरी काय आहे?
ह्या विश्लेषणानुसार अमेरिकेने आता आपलं जागतिक वर्चस्वाचं धोरण बदलून सहकार्याचं आणि मुत्सद्देगिरीचं धोरण स्वीकारायला हवं. बॉस बनून राहण्याऐवजी एक भागीदार बनण्याची गरज आहे. परराष्ट्र धोरणात बदलाची किती गरज आहे हेच या वाक्यातून स्पष्ट होतं. आणि हा बदल म्हणजे कमजोरी नाही, तर शहाणपणा ठरेल, जो आजच्या काळात सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि शेवटी हाच तो विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. या गंभीर परिस्थितीत अमेरिका कोणता मार्ग निवडणार? कारण ह्या एका निर्णयावर फक्त तिचंच नाही, तर संपूर्ण जगाचं भविष्य अवलंबून आहे.